नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये विश्वकर्मा योजनेचे फॉर्म सुरू आहेत। आता सर्वच जण या योजनेचे फॉर्म भरत आहेत, परंतु मित्रांनो, या योजनेपासून कोणाला फायदा होऊ शकतो, नेमके फायदे काय आहेत आणि कोणता व्यक्ती, महिला किंवा पुरुष कोण अर्ज करू शकतो, पात्र उमेदवार किंवा पात्र अर्जदार कोण असू शकतो, याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, विश्वकर्मा योजनेचा अर्ज तुम्हाला भरायचा असेल तर तुम्हाला या योजनेविषयी संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे। ठीक आहे, आपल्या आजूबाजूचे लोक विश्वकर्मा योजनेचे फॉर्म भरत आहेत, परंतु आपण तो भरावा का, आपल्याला याचा फायदा होऊ शकतो का, याविषयी सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे। आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे विश्वकर्मा योजना सुरू करण्याचा उद्देश काय। तर जे आपल्या आजूबाजूला 18 जे कोर्स आहेत किंवा 18 लोक आहेत, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, या स्क्रीनवरती जे जे कोर्स आहेत त्या कोर्सपैकी जर तुमच्याकडे यापैकी कोणताही एक प्रमाणपत्र किंवा व्यवसायाचा पुरावा किंवा तुम्हाला त्याविषयी काहीतरी ज्ञान असेल, असे जे लोक आहेत त्यांना व्यवसायामध्ये पुढे घेऊन जाणं हा शासनाचा महत्त्वाचा उद्देश आहे। म्हणजे विश्वकर्मा योजना का सुरू झाले, तर या कारणासाठी झाले की ज्या लोकांना आत्तापर्यंत फक्त नॉर्मल पद्धतीने ते व्यवसाय करतात, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा व्यवसाय वाढला नाही, असे जे लोक आहेत त्यांना व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची जीवनमान उंचवावे, त्यांना आर्थिक स्थिरता मिळावी, यासाठी सर्वात महत्त्वाचा उद्देश घेऊन ही विश्वकर्मा योजना सुरू झालेली आहे। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय फायदा काय। एक पहिला मुद्दा असा की या योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केलात तर तुम्हाला त्याची ट्रेनिंग मिळणार आहे। आता ही ट्रेनिंग 8 दिवसाची असणार आहे, 15 दिवसाची असणार आहे। तुमचा कोर्स किंवा तुमचा ट्रेड किंवा तुमचा व्यवसाय ज्या कॅटेगरीमध्ये किंवा वर्गीकरण तुमचं जसं होईल त्या पद्धतीने तुम्हाला या योजनेचा सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र मिळण्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग घ्यावी लागणार आहे। आता ही ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट आणि ID कार्ड येणार आहे, हे दुसरा महत्त्वाचा मुद्दा। आता ही ट्रेनिंग घेत असताना तुम्हाला त्यांच्याकडून येण्या जाण्यासाठी किंवा खर्चासाठी 500 रुपये प्रति महिना पैसे सुद्धा मिळणार आहेत, म्हणजे 500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, हा तिसरा मुद्दा। त्यानंतर पूर्णपणे कोर्स तुमचा झाला, तुमची ट्रेनिंग झाली, तुम्हाला सर्टिफिकेट आले, ID कार्ड आले। ID कार्ड आल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, तुमचा जो व्यवसाय आहे, उदाहरणार्थ समजा तुम्ही टेलर असाल तर टेलरांना शिलाई मशीन लागते, तर ही शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये देणार आहेत। समजा पार्लर असेल, ब्युटी पार्लर, किंवा समजा तुम्ही लोहार असाल किंवा भांडी बनवणारे जर तुम्ही कारागीर असाल, मातीची वगैरे भांडी बनवणारे, म्हणजे कोणताही व्यवसाय असो, त्या व्यवसायासाठी किंवा तो व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 15,000 रुपयेपर्यंत टूल किट स्वरूपात पैसे मिळणार आहेत। एक तर तुम्हाला डायरेक्ट टूल मिळेल किंवा तुम्हाला पैसे मिळणार। आता हे पैसे कुठे मिळणार याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा। त्यानंतर हा कोर्स पूर्ण झाला, सर्टिफिकेट मिळाले, तुम्हाला 15,000 रुपयाचं टूल किट मिळालं, तर आता तुमचा व्यवसाय सुरू झाला। आता व्यवसाय सुरू झाल्यानंतर तुम्हाला हा व्यवसाय वाढवायचा आहे, मोठा करायचा आहे, यासाठी भांडवलची गरज असते, पैशांची गरज असते। तर सरकार तुम्हाला 1 लाख रुपये किंवा 2 लाख रुपये 5% व्याजाने पैसे देणार आहे। यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्याही प्रकारचं गॅरंटी म्हणजे हमी जे घेतात बँक वगैरे, तर गॅरंटी देण्याची गरज नाही आहे, हमी म्हणून काही तारण ठेवायची गरज नाही आहे, डायरेक्ट बँक तुम्हाला लोन देणार आहे, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा। अशा पद्धतीने हे फायदे आहेत। विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरायचा आहे, पण फायदे जर माहीत नसतील तर विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरून काही फायदा नाही आहे, किंवा हा फॉर्म का भरावा याचे फायदे किंवा याची माहिती सुद्धा असणं आवश्यक आहे। आता तुमच्यासमोर एक प्रश्न पडला असेल, ठीक आहे, या योजनेपासून हे फायदे आम्हाला मिळतात, परंतु नेमका या योजनेसाठी कोण पात्र असू शकतो, अर्ज कोणी करावा, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे काय, तर जे 18 ट्रेड 18 कोर्स जे आता तुम्हाला स्क्रीनवरती मी पुन्हा दाखवतोय, या स्क्रीनवरती जे 18 कोर्स किंवा 18 व्यवसाय राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने ठरवून दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला तुमचा व्यवसाय पाहिजे, त्यापैकी एक तुमचा व्यवसाय पाहिजे,
या संदर्भात तुम्हाला ज्ञान असणं आवश्यक आहे। या संदर्भात तुमच्याकडे व्यवसायाचा दाखला असला पाहिजे किंवा तुमचा गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट संस्थेकडचा एखादा प्रमाणपत्र असावा। काहीही नसेल तर तुमच्याकडे एक तर उद्योग आधार सुद्धा असावा तुमच्या व्यवसायाचा, आणि तुम्ही तो व्यवसाय सद्यस्थितीला करत आहेत याचा काहीतरी व्यावसायिक दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। यानंतर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, हे जर गोष्टी असतील तुमच्याकडे तरच तुम्ही अर्ज करा। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही भारतीय नागरिक असावे, तुम्ही भारताचे नागरिक असावे। या संदर्भात तुमच्याकडे रहिवासी पुरावा म्हणजे आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। यानंतर तुमच्याकडे सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचं बँकेचं पासबुक आणि तुमचं आधार कार्ड एकमेकांना लिंक असणं आवश्यक आहे। जर लिंक असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता। यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं वय हे 18 वर्ष ते 50 वर्षापर्यंत तुमचं मधलं पाहिजे, म्हणजे कमीत कमी 18 जास्तीत जास्त 50 या रेंजमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही अर्ज करू शकता। अशा पद्धतीने महत्त्वाचं तुमचं वय, तुमचं आयडेंटिफिकेशन आणि तुमच्याकडे त्या व्यवसाय संदर्भात नॉलेज, या सर्व गोष्टी जर तुमच्याकडे असतील तरच तुम्ही अर्ज करा, अन्यथा अर्ज करू नका। अशा पद्धतीने मित्रांनो सर्वात महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी क्लिअर कराय। विश्वकर्मा योजनेचा नेमका फायदा काय, विश्वकर्मा योजनेचा अर्ज करायचा असेल तर नेमकं कोण करू शकतो, या महत्त्वाच्या बाबींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदर व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। नवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।